नीतिनियमाने रोज शंख वाजवला जातो, शिंग वाद्य वाजवलं जातं. नमस्कार, संस्कृत संवाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी सूरज मांढरे. आपल्या बरोबर आहे तिथले विश्वस्त ते मला आदिशक्तीचा आहे. विशेष सांगायचं म्हणजे की कुठल्याही या भूतलावरती शंकराच्या देवळाला प्रदक्षिणा पूर्ण होत नाहीये. फक्त ती ज्या वेळेला तुम्ही मातेचं दर्शन घेता त्यावेळेला देव आणि माणूस दोनच व्यक्ती समोर येतात. तिसरा माणूस म्हणजे नंदी सुद्धा शंकराचं वाहन नंदी ते सुद्धा मध्ये येऊ शकत नाही. म्हणजे देवातनच माणूस आणि माणसातनच देव जिथं हे प्रतीक्षित जे वाहन येत नाही. कारण का पांडवांचं कुलदैवत असल्यामुळे त्यांनी स्थापना केली व आशीर्वाद देताना आदिमाया आदिशक्तीचा घेऊन हे युद्ध जिंकण्यात आलेलं आहे. कारण का श्रीकृष्णाने सांगितलं होतं आदिमाया आदिशक्तीचं आराधना करा त्याशिवाय युद्ध जिंकू शकत नाही. त्यामुळे मग ती आराधना इथं झाली गेली. आदिमाया आदिशक्तीची आराधना करून आशीर्वाद प्राप्त करून ते युद्ध जिंकण्यात आलं. आता महाराजांच्या संदर्भात म्हणजे ज्या वेळेला महाराजांना पकडण्यासाठी आला त्यावेळेला संवाद नाग सैनिक बरोबर अफजल खानाबरोबर म्हणून महाराष्ट्रातली देवळं ती उद्ध्वस्त करत आला होता. हिंदूंची कुठलंही मंदिर त्यांनी सोडलं नव्हतं. आदिमाया आदिशक्तीचा आशीर्वाद घेण्यात आला, आज्ञात आलं. आदिमाया आदिशक्तीचा आशीर्वाद असेल महाराष्ट्रातलं एकही मंदिर फक्त खानाच्या आतनं राहिलेलं ते फक्त एक मंदिर आहे. तिथं कुठलंही गालबोट लागलं गेलेलं नाही या मंदिराला आणि आजपर्यंत जतन करत आलेलं आहे आणि पिढ्यान वंशम परंपरेत त्याची सेवा करत फिरली जाते. आणि शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी हे पांडवांनी पांडव माळ आहे, पांडव वस्ती आहे, पांडव नगर आहे. तिथं पांडवांच्या मूर्त्या आहेत. मग पालखी भैरवनाथाच्या मंदिरापासून त्या मार्गे पांडव मूर्त्या जिथं आहेत, पांडव थांबलेले आहेत, तिथून इकडं मंदिरात पालखी येते आणि इथून अष्टभुजावरती फिरून परत गावामध्ये भैरवनाथाच्या मंदिरापाशी भैरवनाथाची आणि देवीची भेट होती. आज आपण वाई येथील असले गावातील प्राचीन भवानी मंदिरामध्ये आलो आहोत. चला तर मग आपण जाणून घेऊया या मंदिराचा समृद्ध इतिहास. मंदिर हे वैराटगडाच्या पायथ्याशी मंदिर अष्टभुजावर आहे. तर 8 भुजा आहेत बघा इथून मंदिराच्या कडेने. 1 2 3 इकडं 4 5 6 आणि तिकडं 7 आणि 8 अष्टभुजावरती मंदिर आहे भवानी मातेचं. आणि डाव्याच बाजूला चिंचेच्या झाडामध्ये मारुती आहे. मंदिर हे अष्टभुजावरती आहे. मारुती डाव्या बाजूला आहे आणि मंदिराला पायदळ स्थापित आहे. कुठले अतिदुर्मिळ पायदळ मंदिरांना स्थापित मिळतात इथं. आणि या भवानी मातेच्या मंदिराला पांडवांचं कुलदैवत भवानी माता तर आहे आणि त्या मंदिराला पायदळ स्थापित केलेली आहे. अष्टभुजावर 8 पायऱ्या आहेत मंदिराला जायला. तिथून पायरी दाखवा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पायऱ्या मंदिराला मातेच्या दर्शनाला जास्तोपर्यंत 8 पायऱ्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या 3ऱ्या पायरीलाच पायदळ स्थापित आहे. ही पायदळ पहा. पायदळचा अर्थ पांडवांनी हे स्थापना केलेली आहे पायदळची. कारण का मातेचं पांडवांचं कुलदैवत असल्यामुळं भवानी माता त्यांनी स्थापना करता वेळेस आदिमाया आदिशक्तीची ज्या वेळेला आशीर्वाद प्राप्त घेतला त्या युद्धासाठी ही आदिमाया आदिशक्तीची ताकद आणि त्यांना आशीर्वाद तो प्राप्त करून घेतला. मग असं माते ज्या वेळेला पांडवांचं कुलदैवत आहे त्या पांडवांनी स्थापना केल्यानंतर इथं मध्ये आणि ह्या 3ऱ्या पायरीवर पायदळ पांडवांनी स्थापित केलेली आहे. कारण का पायदळ अशा करता स्थापित केली ज्या वेळेला मातेचं दर्शन आपण घेतो त्यावेळेला मुंगी मारायला सुद्धा अधिकार नाही आपल्याला, कुणाची हत्या करायला परवानगी नाही. मग जर का आपल्या पायाखाली मुंगी मिली तरी अपवित्र झालो मातेच्या दर्शन घेण्यासाठी जातो त्यावेळेला. मग ज्या वेळेला पायदळला आपला पायाचा स्पर्श होतोय त्यावेळेला पवित्र बनवूनच आतमध्ये एंट्री आहे मातेच्या दर्शन घेण्यासाठी. तिथून आपण आतमध्ये येतो त्याच वेळेला मंदिराच्या दरवाजाच्या समोर 2 दीपमाळी आहेत. ह्या दीपमाळी दसऱ्यामध्ये पेटवल्या जातात. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिवशी यात्रा असते त्या यात्रेला पेटवल्या जातात. सणाला प्रत्येक पेटवल्या जातात. तुळशी वृंदावन आहे. होमाचं तसंच यज्ञ कुंड आहे.
नित्यनेमाने रोज शंख वाजवला जातो, शिंग वाद्य वाजवलं जातं. हे शिंग धुन देवाला ऐकवली जाते. शिंग हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि ते नित्यनेमाने वाजवलं जातं आरतीच्या अगोदर. नमस्कार. नमस्कार. संस्कृती संवाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी सूरज मांढरे. आज आपण वाई तालुक्यामधील आसले या गावामध्ये आलो आहे आणि आसले या गावामध्ये आपण जे बघतोय हेमाडपंथी असे भवानी मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आलो आहे आपण. आपल्या बरोबर आहे तिथले विश्वस्त. मी सुदाम दत्तात्रय पुजारी. टोपण नाव माझं हरी आहे. हरिगुरव म्हणतात मला. आणि हरिगुरव इथले विश्वस्त पुजारी आहे मी. 3 पुजारी आहेत इथं. विठ्ठल वसंतराव गुरव हे बी विश्वस्त पुजारी आहेत. त्याच्यानंतर आम्ही सुदाम दत्तात्रय पुजारी हरी गुरव हे सुद्धा विश्वस्त मी आहे. आणि दुसरे शायला शामराव गुरव हे सुद्धा विश्वस्त आहेत आणि गुरव आहेत इथले. आणि हे मंदिर सांभाळत आहे. हे एक मंदिर आहे. आदिमाया आदिशक्तीचं आहे. विशेष सांगायचं म्हणजे की कुठल्याही या भूतलावरती शंकराच्या देवळाला प्रदक्षिणा पूर्ण होत नाहीये. फक्त ती हितच होती. कशी होती तर ज्या वेळेला तुम्ही मातेचं दर्शन घेता त्यावेळेला देव आणि माणूस दोनच व्यक्ती समोर येतात. तिसरा माणूस मध्ये नंदी सुद्धा शंकराचं वाहन नंदी ते सुद्धा मध्ये येऊ शकत नाही. म्हणजे देवातनच माणूस आणि माणसातनच देव हिथं हे प्रतीक्षित हे अनुभवास येतं. काही मंदिर फक्त खानाच्या आतनं राहिलेलं ते फक्त एक मंदिर आहे. इथं कुठलंही गालबोट लागलं गेलेलं नाही या मंदिराला. आणि आज करून जतन करत आलेलो आहे आम्ही. पिढ्यान वंशम पारंपरिक त्याची सेवा करत आहे. एवढं. हा परिसर जो आपण पाहत आहोत तो खूप शांत आणि रमणीय आहे. आपण दरवाजाच्या बाहेरून बघितल्यानंतर जी देवीची मूर्ती दिसत आहे ती साक्षात प्रकट असल्यासारखी भासत आहे. देवीच्या पवित्र चरणांपाशी साक्षात पिंड शिवलिंग विराजमान आहे. जणू शक्ती आणि शिव यांचा दिव्य संगमच. हा नमस्कार. मंदिर आपण बऱ्याच ठिकाणी बघतो पण एवढ्या जवळ कुठेही पिंड भेटू शकत नाही. का माहितीये का? मातेच्या ज्या वेळेला डोक्यावर पाणी घातलं जातं असं त्या वेळेला ते पाणी सरळ डायरेक्ट पिंडीवरती येतं. एवढ्या जवळ पिंड आहे ही. आणि पिंड एवढ्या जवळ असून क्षण आदिमाया आदिशक्ती आहे. एवढ्या जवळ पिंड कुठंच नाही मातेच्या. मंदिराची रचना म्हणला तर 8 दिवळे आहेत, 8 खांब आहेत. मंदिर हे स्त्री यंत्रात असल्यामुळे हेमाडपंथीमध्ये स्त्री यंत्र आहे पहा. हे हेमाडपंथीमध्ये स्त्री यंत्र स्थापित आहे. स्त्री यंत्रात स्थापित असल्यामुळे त्याचा प्रभाव 12 राशी स्थापित आहे. असं हे स्त्री यंत्र आहे. आणि स्त्री यंत्राचा प्रभाव जी काही मनोकामना मातेच्या पुढे मागितली जाते ती पूर्ण केली जाते. एवढा याचा प्रभाव आहे त्या मंदिरात. हे स्त्री यंत्र इथं कुठल्याही नाडी परीक्षा करणारा ज्याला चंद्र सूर्याचं नाडीचं ज्ञान आहे त्यांनी इथं आल्यानंतर 3 मिनिटानंतर इथं बसल्यानंतर 3 मिनिटानंतर माणसाची एकच नाड चालू असते. दोन्ही नाडी चालू होत्यात. चंद्र सूर्य नाडी एकच नाड चालू. फक्त बसल्यानंतर दोन्ही नाड्या चालू होत्या तिथं. एवढं या स्त्री यंत्राचा प्रभाव आहे. देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेरच्या दिशेने जात आहोत. भक्तिभावानं सजलेली ही देवीची दिव्य पालखी आहे. पालखी ही चैत्र पौर्णिमेला अष्टभुजावरती फिरली जाते. देवाच्या भोवतानी अष्टभुजा आहेत. या अष्टभुजेवरती देवाची पालखी छबिना फिरला जातो. त्याच्यानंतर दसऱ्यामध्ये आमचं गाव आसले गावामध्ये दर दिवशी पालखी फिरली जाते. आणि शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी हे पांडवांनी मंदिर पांडव माळ आहे, पांडव वस्ती आहे, पांडव नगर आहे. इथं पांडवांच्या मूर्त्या आहेत. मग पालखी भैरवनाथाच्या मंदिरापासून त्या मार्गे
पांडव मूर्त्या जिथं आहेत, पांडव थांबलेले आहेत, तिथून इकडं मंदिरात पालखी येते आणि इथून अष्टभुजावरती फिरून परत गावामध्ये भैरवनाथाच्या मंदिरापाशी भैरवनाथाची आणि देवीची भेट होती. तर नीतिनियमाने देवाची सेवा केली जाते. ज्या वेळेला आरती म्हणलं जातं, सकाळची आराधना केली जाते, त्यावेळेला हा रोजचा रोज नगारा वाजवला जातो. पूर्वींपारा आहे तो नगारा. आता आपण मंदिराच्या बाहेरील परिसर पाहूया. मंदिर पाहता दगडावर दगड बसून बांधकाम आहे. काळ्या दगडाचा वापर, मजबूत आणि टिकाऊ रचना, साधी पण भव्य रचना अशी या मंदिराची शैली पाहता मध्ययुगीन काळातील रचना भासत आहे. ह्या मंदिरात काही प्रमाणात हेमाडपंथी शैलीचा प्रभाव दिसून येतो. वाई परिसरात मध्ययुगीन काळात बांधली गेलेली काही मंदिरे दगडी बांधकाम, साधी पण मजबूत रचना ही वैशिष्ट्ये हेमाडपंथीसारखी वाटत आहेत. वाई हा परिसर लोक परंपरेनुसार विराट राजा यांच्या विराट नगरीशी जोडला जातो. तसेच वाईच्या वरच्या भागात असलेला वैराटगड हाही विराट राजाशी संबंधित असल्याची लोकमान्यता आहे. असं मानलं जातं की पांडव यांचा अज्ञातवास या परिसरात झाला होता. त्याच्या सहवासामुळे इथे अनेक ठिकाणी पांडवांनी मंदिरे बांधली अशी लोककथा प्रचलित आहे. ही माहिती प्रामुख्याने श्रद्धा आणि लोकपरंपरेवर आधारित आहे. ज्या वेळेला सूर्य उगवतो, या दुनियेला तारणारा दुर्नेचा पालन करता सूर्य ते मातीच्या अधीन आहे. ते कसा सूर्य उगवल्यानंतर पायावर किरण जातं आणि ज्या वेळेला सूर्य मावळायला लागतो त्यावेळेला शेवटची किरण ज्या वेळेला डोंगरावर चाललेला असतो त्यावेळेला या प्रतिमेवरती किरण पडलेली असतात. म्हणजे विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे करता सुद्धा मातीच्या अधीन आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.